बुलढाणा तालुक्यातील भेंडवळ येथील सुमारे 350 वर्षांची परंपरा असलेल्या घट मांडणीचं भाकीत आज जाहीर करण्यात आले। अक्षय तृतीयानंतरच्या दिवशी सादर होणाऱ्या या पारंपरिक भविष्यवाणीकडे राज्यासह इतर भागातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं। यंदाच्या भाकीतानुसार पावसाचं प्रमाण एकूण चांगलं राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली। जूनमध्ये कमी, जुलैमध्ये मध्यम, ऑगस्टमध्ये चांगला तर सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। पीक परिस्थिती सर्वसाधारण राहणार असली तरी काही भागात अवकाळी पाऊस आणि रोगराईचा धोका संभवतो असंही सांगण्यात आलंय। देशाच्या आर्थिक स्थितीवर ताण राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते, तरीही कोणतंही मोठं संकट येणार नाही असा दिलासादायक अंदाजही वर्तवण्यात आलाय। या भाकीतावेळी विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते। पारंपरिक पद्धतीने मांडण्यात येणाऱ्या या घट मांडणीला आजही ग्रामीण भागात विशेष महत्त्व आहे। राज्यात सवलतीच्या दरात डिझेल वितरित करणाऱ्या मच्छीमारी सहकारी संस्थांपुढे मोठं संकट उभं राहिलंय। राज्यातील सुमारे 136 संस्थांचे डिझेल पंप बंद पडल्यानं मच्छीमार अडचणीत सापडलेत। मच्छीमारांना पूर्वी सुमारे 92 रुपये प्रति लिटर दरानं मिळणारं डिझेल आता तब्बल 140 रुपये लिटर पर्यंत पोहोचले। कन्झ्युमर वर्गवारीत बदल करून मच्छीमारांचा समावेश रेल्वे आणि विमान सेवेबाबत करण्यात आल्यानं ही दरवाढ लागू झाल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान बाजारातील पेट्रोल पंपांवरही काही ठिकाणी तुलनेनं स्वस्त दर असल्यानं मच्छीमार तिथूनच डिझेल खरेदी करतायत। त्यामुळे सवलतीच्या दरात डिझेल देणाऱ्या सहकारी संस्थांच्या पंपांना अक्षरशः कुलूप लागलंय। या परिस्थितीमुळे मच्छीमारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होतोय। शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तुम्ही मच्छीमार आहात, सध्या डिझेल बाबतची मच्छीमारांची स्थिती काय आहे? दर किंवा सबसिडी याबाबत ती वस्तुस्थिती काय आहे? साहेब, आम्हाला सबसिडी मध्ये गॅप ठेवून मिळत होती, वर्षाने 1.5 वर्षाने अशी मिळायची, परंतु ह्या वेळेला तर सबसिडी लवकर आली होती। परंतु ह्या गेल्या 1.5 महिन्यात शासनाने आम्हाला जो सबसिडीचा डिझेल द्यायचं होतं त्यांनी थांबवलेला आहे। त्याचा रेट त्यांनी आजच्या घडीला 140 रुपये केला आहे आणि ते डिझेल ह्या रिटेल पंपावरती 95 रुपयाने आहे। मी ही तफावत कुठून काढणार आणि सहकार संस्था चालवायच्या कशा? म्हणजे शासन मच्छीमारांना दाबण्याचा प्रयत्न करतोय का? काहीच देत नाही म्हणजे करणार काय मच्छीमार? एक तर मच्छी मिळत नाही आहे, मच्छी कमी आहे आणि आम्ही म्हणजे समुद्रात मासे आणि वरून जाळं सोडून जातो, काय मिळेल ते आमचं, ह्या दृष्टीने आम्ही धंदा करतोय। आजच्या धंद्याची परिस्थिती याची की डिझेलचा खर्च निघू शकत नाही। आता सगळे मच्छीमार रिटेलमध्ये जाऊन आणत आहेत आणि कंझ्युमरला घ्यायचं नाही। पण हेच कंझ्युमर घाटावरती साखर कारखान्याचे कारखाने आहेत, त्यांचे पंप आहेत, त्यांना देताना तुम्ही कंझ्युमरला। आमचा एकमेव पंप असा आहे की श्री भगवती मच्छीमार सहकार संस्थेचा पेट्रोल वितरण करतो। ग्राहकांना स्कूटरला येईल, घोड्यानं येईल, यामा इंजिनला एकमेव आमचा आहे। बाकीचं कोणच्याकडे जाईल डिझेलचा इथे हा पेट्रोलचा वितरण। आम्हाला जे कंझ्युमर म्हणून आम्ही देतच नाही आहेत, जास्त रेटने घ्यायला सांगतात। बरं, जास्त रेट नाही आम्ही विकायचं कसं काय? आम्हाला त्यांनी रिटेल प्रमाण द्यायला नको? सध्या तुम्ही जी म्हणता ही वस्तुस्थिती रत्नागिरी जिल्ह्यापुरता आहे का पूर्ण मच्छीमार कोकण किनारपट्टी? कोकण किनारपट्टी संपूर्ण आहे। ऐकलं काय? तिथून निलेश राणेंना हे गेलेत, रितेश राणेंना तिथून पत्र गेलेले आहेत, देवगडवरून वेंगुर्ल्यावरून गेलेत, रत्नागिरीवरून गेलेत, जिल्हा आमच्या रत्नागिरी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेकडून गेलेले आहेत। महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेने दिल्लीला पण तिथे पण जाऊन ते पत्र यावर बोलणं करून आलेले आहेत, पण अजूनपर्यंत त्याचा काही निर्णय लागलेला नाही आहे। सध्या मच्छीमारांची नेमकी मागणी काय आहे? आणि जर आत्ताच्या घडीला अशी मागणी करतायत महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेचे, गुजरातला 2 निकष आहेत, ते पण मच्छीमाराचं आहेत आणि आम्ही पण मच्छीमार आहोत। देशाचा नियम एकच करा ना, त्याप्रमाणे आम्हाला निकष द्या, नाही तर पूर्वी आहे तसं द्या। पूर्वी कसं डिझेल मिळत होतं? पूर्वी आम्हाला जे आत्ता पंपावर त्याच रेटने मिळायचं, पण त्याच्यावर सबसिडी मिळते ते आम्हाला। त्याला आम्ही म्हणतो परतावा म्हणत होतो त्या वेळेला शब्द। ठीक, थँक्यू।